श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आज आहे शनिवार. तर शनिवारची मस्तपैकी छान अशी मी देवपूजा करून घेत आहे आणि देवपूजा मस्त अशी छान देवपूजा करून आरती करून घेते आणि नंतर आपल्याला गरम गरम मस्तपैकी छान असा साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे. तर आपले बटाटे खूप छान असं तेलामध्ये मऊ झालेत बघा, लालसर कलर आलेला आहे. आता आपल्याला साबुदाण्याची खिचडी छानपैकी मस्त बनवून घ्यायची. तर इकडं साबुदाण्याची खिचडीमध्ये हे शाबू आपले छान मऊ झालेले इथं आणि शाबूमध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीचा ठेसा टाकून घेतले आणि थोडंसं उपासाचं मीठ पण टाकून घेतले आणि आपले दूध पण इकडं छान उकळलेलं आहे. आणि इकडं साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी शाबू पण टाकून घेतले तेलामध्ये आणि छानपैकी असं मऊ लुसलुशीत छान प्रकारे आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे उपासाची. त्याच्यासाठी आणि बटाटे मी खूप 2-3 असं टाकलेले आहेत, म्हणजे बटाटे टाकल्यामुळं खिचडी आपली कशी एकदम छान होईल आणि बटाट्यानं खिचडी पण खायला मस्त लागते. आणि कोणाकोणाला जास्त बटाटे आवडतात, कोणाकोणाला नाही आवडत. तर आमच्या इथं खायला बटाटे खूप आवडतात, त्यामुळे मी बटाटे चांगले लयच टाकून घेतलेले आहे 2-3. आणि बघा आपली खिचडी तर किती छान अशी मस्त झालेली आहे, म्हणजे छान असं मऊ लुसलुशीत झाली आहे. आणि शाबूची खिचडी करण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आपल्याला शाबूमध्ये मिक्स करून घ्यावं लागतं आणि अशी छान प्रकारे होते. चला मग बाय.